जसे चांगले कलाकार हवे असतात तसे चांगले श्रोतेही हवे असतात, त्याशिवाय खरंच कार्यक्रमाला रंगत येत नाही. आणि मगाशी म्हणलं तसं असे कार्यक्रम घडून येण्यासाठी एक योगच यावा लागतो, त्याशिवाय असे कार्यक्रम आमच्या नावावरती होत नाही. कारण प्रत्येकाची एक काहीतरी मोठी कारकीर्द असते. कुणी 20 वर्ष काम केलंय, कुणी 25 वर्ष काम केलंय, पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे सादर होत असतं ते सादर होत असताना मिळालेली जी पावती असते ती प्रत्येक कलाकाराची खरी ओळख असते. त्यातून आम्ही नवीन ओळख निर्माण करत असतो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. याच छानशा नोटवरती पुढचं गाणं जे फरमाईश म्हणून आपण केलेलं आहे ते सादर करतो. Thank you.
आवडतं? काका तुमच्यासाठी खरं तर हा प्रश्न आहे. गुगल करू नका, रेंज नाहीये इथे. वा वा. काका म्हणाले नवऱ्याने घरात काम करणं बायकोला सगळ्यात जास्त आवडतं. जावयाची अजब जोडी आहे. हा म्हणजे काका म्हणाले खरे उत्तर त्यांनी एकदम छान दणक्यात दिलं, कदाचित स्वानुभवावरनं, पण नंतर लक्षात आलं अरे चुकलं काहीतरी. पण मला असं वाटतं कुठलीही साडी, कुठलाही दागिना, अगदी आपल्याला आवडणारा गजरा वगैरे, या सगळ्या पलीकडे आपल्याला जे आवडतं ते म्हणजे आपलं केलेलं कौतुक. कौतुक केल्यानंतर पुढचा आठवडाभर जो काही छान पंचपक्वान्नाचा स्वयंपाक घरामध्ये होत असतो, त्या सगळ्याचा अनुभव पुरुषांनी घेतला असेल, स्त्रियांनी घेतला असेल. पण आता अलंकारिक भाषेत कौतुक करायला प्रत्येक वेळेला कसं जमायचं ना? चंद्र तारे प्रत्येक वेळेला जमिनीवर आणूच शकत नाही. त्यामुळे जरा बोली भाषेमध्ये सुद्धा कधीतरी कौतुक करावं लागतं. ती चिडली असेल तर तिला जरा आपल्या गप्पा टप्पांच्याच मूडमध्ये तिला थोडंसं मनवावं सुद्धा लागतं. ती जर नकार देत असेल तर तिच्याकडनं होकार पण मिळवावा लागतो. मग अशा सगळ्या गोष्टी अशाच बोलीभाषेमधल्या एका गाण्यामधून आपल्यापर्यंत मांडल्यात. आमच्याच पुण्याचे कवी आहेत संदीप खरे यांनी. तेच गाणं आपल्या समोर सादर करतोय. सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा मजा आनंद घेऊया. चालू काळी माती निळ पाणी रव शिवार, ताजा ताजा माळव्याचा भोईला भार. काळी माती निळ पाणी रव शिवार, ताजा ताजा माळव्याचा भोईला भार. ज्वारीच्या बळाबंदी फिरतीचं पाणी बघायला गवतिक आलं नाही कुणी. बळाला या बळे बाली भेटलीच नाय. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्या पाणी कडू तरी रंग कोरा कोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग कोरा कोरा, तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग कोरा कोरा. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्या पाणी कडू तरी रंग कोरा कोरा. लिंबावाली काठी तुझी पिठावाली बट, टमाट्याचे गाल तुझे बेटी वाली बोट. काळजात मंडळी तू मांडशील काय? बारडी बारडीच बारडी बांध हे बारडीच बारडी बा, बारडी बारडीच बारडी बांध हे बारडीच बारडी बा.
हा कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेला मध्ये बरोबर रस्ता येतो तो म्हणजे पावनखिंडीचा रस्ता. ती पावनखिंड काही टाळता येत नाही आणि ती पावनखिंड जशी जशी जवळ यायला लागते तसा तसा तो सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा जागृत व्हायला लागतो. आत्ताच 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजन्म सोहळा आपण सगळ्यांनी पार पाडला. असं म्हणतात की इतिहास घडवायचा असेल तर ते अंगामध्ये वेडे पण काहीतरी भिनवून घ्यावं लागतं, त्याशिवाय तो इतिहास घडत नाही. त्या काळामध्ये जर महाराजांनी स्वतःला ते वेड लावून घेतलं नसतं तर खरोखर आजही आपण कुठे ना कुठेतरी नोकरी चाकरी करत मान खाली घालूनच जगत असलो असतो. ज्या ज्या वेळेला त्या इतिहासातला प्रत्येक प्रसंग आपल्याला आठवतो त्यावेळेला खरं तर आपण कृतकृत्य होतो की आज ताठमानेने जर जगू शकतोय या सुराज्यात या स्वराज्यात जर जगू शकतोय तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे त्यांनाच वंदन करणार आहोत. अतिशय या सगळ्याच महाराजांच्या इतिहासामधला रक्तरंजित असा एक इतिहास जो घडून गेला, ज्याला साधारण 351 वर्ष होऊन गेलेली आहेत. 27 फेब्रुवारी 1874ला साधारण हा सगळा इतिहास घडलेला आहे, म्हणजे अगदी आत्ताच घडल्यासारखा. पण या सगळ्या इतिहासामध्ये आपल्याला आठवतात त्या फक्त अशा आठवणी की ज्या आपल्याला सुन्न करून सोडतात, अंगावर शहारा आणतात, अशा या सगळ्या आठवणी. त्याच इतिहासाकडे तुम्हाला एका छानशा गाण्यामधून घेऊन जाणार आहोत. आणि मगाशी म्हणलं तसं आज मराठी भाषा दिवस असल्यामुळे ही रचना कुसुमाग्रज यांची आहे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आजचा हा गौरव दिन साजरा केला जातो. वि वा शिरवाडकर. त्यामुळे त्यांनाही यातून वंदन करणार आहोत, महाराजांनाही वंदन करणार आहोत आणि त्या रक्तरंजित इतिहासाच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा आपला ऊर अभिमानाने भरून येईल असं म्हणूया. Ricky